कुठे जाऊन तिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि आता आपले तरुण म्हणतात, महाराजांना सांगता, महाराज तुम्ही पुन्हा जन्म घ्या. अरे पुन्हा जन्म घेण्यासाठी आधी तर राजमाता जिजाऊ घडायला पाहिजे. आता आपल्या आयांना काय डोळे लागतं, मूर्तांची माटी पाहिजे. त्यांना टीव्ही बघायला आवडतं, त्यांना सिरियली बघायला आवडतं. कसे होते शिवाजी महाराजांनी एवढा स्वराज्य घडवला का? त्यांनी पण धर्माचं रक्षण केलं. त्यापुढे विठ्ठल विठ्ठल धर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. आणि धर्म पण एक सांगू का, कधीच आपण मनुष्य कधीच धर्म टिकू शकत नाही हो, कधीच नाही. कसं मी तुम्हाला सांगते, 3 मित्र होते. 3 मित्र. आता कोजागिरी तिथं आपण काय करतो, दूध तापवतो आणि त्याला चंद्र दाखवतो आणि पितो. मग ते कोजागिरी येत होती, त्या 3 मित्रांनी असा विचार केला की आपण दूध तापायचं आणि ते प्यायचं. आता त्यांना गावात काही सापडलंच नाही. ते उठले आणि डायरेक्ट हनुमंतरायांच्या मंदिरावर जाऊन बसले. आता ते तिघींनी दूध आटवलं, दूध पिलं. मग प्रत्येकाला 2-2 ग्लास दूध आला आणि 1 ग्लास उरला. मग आता एक म्हणू लागला, काय रे म्हणे, आता यानं काय करा ना, होते उरले म्हणे. मग त्यांनी असा विचार केला, एक काम करू म्हणे, आपण असंच या क्लासला असंच राहू देऊ, आपण झोपून जाऊ, ज्याला पण चांगलं स्वप्न पडेल तो हे दूध पेन म्हणे. आता एखाद्याला सवयच असते, आता 3 मैत्रिणी राहिल्या, एखादी गोष्ट तिला आवडली तर ती घेण्याशिवाय येते का? नाही. तसाच तो त्या क्लासाकडे टकामका पाहू लागला. त्याला काय झोप काही येईना, रात्रभर झोपच आली नाही. टकामका पाहू लागला. आता हे झोपले, त्याच्याकडनं राहुलं गेलं नाही. त्याने ग्लास उचलला, तोंडाला लावला आणि पिऊन घेतला. आता स्टीलच्या ग्लासमध्ये दूध आहे का नाही आहे काय दिसतं कोणाला. त्याने तो ग्लास वापस झाकून दिला आणि झोपून गेला. मग उठले सकाळी ते आणि सकाळी म्हणू लागले, सांगा रे भाऊ म्हणे, तुमले काय स्वप्न पडणार, सांग भाऊ म्हणे, तू सांग म्हणे. तो एक म्हटला, नाही रे भाऊ म्हणे, मी नाही सांगत म्हणे, तू सांग म्हणे. मग तो एक सांगू लागला, तू काय सांगू भाऊ म्हणे, तुमले माले असं स्वप्न पडणं मी डायरेक्ट अयोध्या जाई पोचलो म्हणे. आणि कायदे कसते तडे, अशा पंक्ती पटेल बटा जेवण वाढेल म्हणे. आणि माले श्री प्रभू रामचंद्र सिंह सांगो म्हणे, बाप रे महान भाऊ, आता कदा चुकाय घेत म्हणे तुम्ही, आता कदा चुकाय घेत म्हणे तुम्ही. मग काय सांगू म्हणे, मला बटाळ म्हणे तेसनी जेवाले, मला सीता बी वाढे, राम बी वाढे, लक्ष्मण बी वाढे, हनुमंतराय सुद्धा वाढेत म्हणे, मला बट्टाच वाढेत म्हणे. मग त्याच्यातनं दुसरा म्हणू लागला, तू गुच्चू पण म्हणे, तू न जाऊ दे म्हणे, तू ते मन ऐक म्हणे. काय सांगू म्हणे, मी डायरेक्ट कैलास मागायतू म्हणे मी. आणि कैलास मग कायदे कसे, मला स्वागतले शंकर भगवान, पार्वती, नंदी, भूतळा बी म्हणे. बटा मला स्वागतले उभा म्हणे. त्या म्हणे, बापरे दादा तुम्ही आता कसं काय चुकाय घेत म्हणे. मग त्याने मला स्वागत करू भाऊ म्हणे, जाऊ दे भाऊ म्हणे, आपलं स्वप्न जाऊ दे म्हणे, तू न सांग भाऊ म्हणे. मग तो म्हणू लागला, बापरे म्हणे, तू चालना घ्या अयोध्या मा, हो चालना घ्या कैलास मा म्हणे, आणि मी आडे एकला नाही गो म्हणे. आणि मग प्रगट होणार तू म्हणे हनुमंतराय, आणि धरी भू गदा म्हणे, असा घर फिरायत नाही. मला बोलत, उचलतो गल्लास लाव तोंडले, उचलतो गल्लास लाव तोंडले, काय करू भाऊ म्हणे, पेनच पडणे म्हणे, ते दूध पिलं न म्हणे. याचा अर्थ, माझा दृष्टांत संपला, याचा अर्थ असा आहे की आपला मनुष्य